लूकचं शुभवर्तमान अध्याय 8 वचन 38 आणि 39 मी वाचून दाखवते. सर्वजण लक्ष द्या. तेव्हा ज्या माणसातून भूते निघाली होती तो त्याच्याजवळ अशी मागणी करीत होता की मला आपल्याजवळ राहू द्या. परंतु त्याने त्याला निरोप देऊन सांगितले, आपल्या घरी परत जा आणि देवाने तुझ्यासाठी किती मोठी कृत्ये केली ते सांगत जा. मग तो आपल्यासाठी येशूने किती मोठी कृत्ये केली होती त्याची गावभर घोषणा करीत फिरला. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, प्रभू येशूने एका भूतग्रस्त माणसाला बरं केलं होतं आणि ती घटना या ठिकाणी अगदी सविस्तरपणे लिहिलेली आहे की असा एक मनुष्य ज्याला भूताने पछाडलं होतं आणि बायबल असं म्हणतं की त्याच्यामध्ये 1-2 भूतं नव्हती, पुष्कळ भूतं होती. आणि त्यामुळे या माणसाची अवस्था इतकी वाईट झालेली होती, इतकी भयानक अवस्था होती की तो त्याच्या घरामध्ये, त्याच्या गावामध्ये, त्याच्या लोकांमध्ये राहू शकत नव्हता. मुळात तो शुद्धीवरच नव्हता. एवढी भूतं त्याच्यामध्ये होती की त्याला काही भानच नव्हतं. ना कपड्याचं, ना शरीराचं, ना खाण्यापिण्याचं कसलंही भान नव्हतं. आणि भूतं त्याला घरामध्ये, गावामध्ये राहू देत नव्हती. हा माणूस एकटा जंगलामध्ये किंवा कबरांमध्ये, मेलेल्या लोकांच्या कबरा असतात त्यांच्यामध्ये जाऊन राहायचा. आणि बायबल असंही म्हणतं की त्याच्या अंगात अशी प्रचंड ताकद होती की त्याला बेड्यांनी किंवा साखळ्यांनी जरी बांधलं तरी तो बंधनं तोडायचा. कारण ती मानवी ताकद नव्हती, भूतांची ताकद होती. लोक जेव्हा त्याला बांधून ठेवायचा प्रयत्न करायचे तेव्हा साखळ्या असोत, बेड्या असोत, तो अगदी सहजपणे ती बंधनं तोडायचा. आणि त्याच्या अंगावर कपडे पण नसायचे, त्याला कसलंही भान नव्हतं. असा जीवन जगणारा माणूस, म्हणजे आपण कल्पना करू शकतो किती भयान असं त्याचं जीवन झालं होतं. हा माणूस कबरांमध्ये राहायचा आणि भूतं त्याला जिकडे तिकडे फिरवत राहायची. एक दिवस येशू त्या ठिकाणी आला आणि येशू जेव्हा तिथे पोहोचला त्यावेळेला येशूने या माणसाला बघितलं. एकटाच होता तो, कारण तो त्याच्या लोकांमध्ये राहत नव्हता. आणि ज्या वेळेला येशूने याला पाहिलं तेव्हा बायबल असं म्हणतं त्याच्यातली भूतं येशूला विनंती करायला लागली की आम्हाला याच्यातून काढू नकोस. आणि भूतं येशूला असंही म्हणत होती की तू आमच्यामध्ये का पडतोस, तू आमच्यामध्ये का पडतोस, असं भूतं येशूला सांगत होती आणि विनंती करत होती की आम्हाला याच्यातून काढू नकोस. कारण येशू त्या भूतांना आज्ञा देत होता की ह्याच्यातून निघून जा. येशूने त्यांना विचारलं, तुझं नाव काय? आणि त्या माणसाने उत्तर दिलं, सैन्य. माझं नाव सैन्य आहे, कारण आम्ही पुष्कळ आहोत. मुळात हे तो माणूस बोलत नव्हता, त्याच्यातली भूतं बोलत होती. 1-2 नव्हे, सैन्य असा शब्द त्यांनी वापरला. आमचं नाव सैन्य आहे कारण आम्ही पुष्कळ जण आहोत. आणि मग ती भूतं म्हणाली की तू जर आम्हाला काढत असशील तर तिथे जवळ एक डुकराचा कळप आहे, त्याच्यात आम्हाला जायची आज्ञा कर. आणि येशूने आज्ञा केली आणि आज्ञा करता बरोबर सगळी भूतं त्या माणसातून निघाली. आणि तिथून जवळ शेतामध्ये जवळजवळ 2000 डुकरांचा कळप चरत होता. त्या डुकरांमध्ये ही भूतं जाऊन शिरली आणि ती डुकरं धावत धावत गेली. जशी त्यांच्यामध्ये भूतं शिरली तशी ती डुकरं पण धावत धावत गेली आणि कड्यावरून, डोंगराच्या कड्यावरून दरीमध्ये पडली आणि गुदमरून मरण पावली. डुकरे चारणारे जे होते त्यांनी हा सगळा प्रकार बघितला
आणि त्यांना खूप भीती वाटली. त्यांनी धावत गावामध्ये जाऊन लोकांना सांगितलं आणि सगळ्या ठिकाणाहून लोक धावत धावत बघायला आले येशूला, की असा कोण माणूस आहे ज्याने अशा या माणसाला बरं केलं. या माणसाला आम्ही बांधून पण नाही ठेवू शकलो आणि अशा रीतीने हा माणूस कसा बरा झाला. म्हणून लोक बघायला आले. आणि बायबल म्हणतं जेव्हा लोक आले बघायला तेव्हा त्याने असं बघितलं की हा भूतग्रस्त माणूस, जो पूर्वी भूतग्रस्त होता, तो आता अगदी शुद्धीवर आला होता आणि चांगले व्यवस्थित कपडे घालून येशूच्या बाजूला, येशूच्या पायाजवळ बसला होता. हे जेव्हा लोकांनी बघितलं तेव्हा लोकांना खूप भीती वाटायला लागली. म्हणजे कोणाची भीती? भूतांची नाही, तर त्यांना येशूचीच भीती वाटायला लागली. त्यांना असं वाटायला लागलं की हा कोणीतरी एक भयानक माणूस आहे ज्याने याच्यातली एवढी भूतं काढून टाकली. आणि म्हणून त्यांनी येशूला विनंती केली की आमच्यामधून निघून जा. जेव्हा लोकांनी येशूला विनंती केली आमच्यातून निघून जा, तेव्हा येशू निघाला, थांबला नाही. पण तो जात असताना हा जो भूतग्रस्त माणूस बरा झाला होता तो मात्र येशूला विनंती करायला लागला. तो येशूच्या मागे मागे जायला लागला आणि तो येशूला म्हणतोय की मला तुमच्याजवळ राहू द्या. तेव्हा येशूने त्याला सांगितलं, तुझ्या घरी परत जा आणि प्रभूने तुझ्यासाठी केवढी मोठी कृत्ये केली, देवाने तुझ्यासाठी केवढी मोठी कामं केली, हे जाऊन तुझ्या लोकांना सांग. आणि मग तो परत गेला आणि वचन म्हणतं तो गावभर घोषणा करत फिरला की देवाने त्याच्यासाठी केवढी मोठी कामं केली होती. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, हा संपूर्ण प्रसंग अगदी विस्ताराने इकडे लिहिलेला आहे की या माणसामध्ये कशी भूतं काम करत होती, कसा हा माणूस भानावरती नव्हता आणि भूतांनी त्याची केवढी वाईट अवस्था केली होती, कसा येशू तिथपर्यंत पोहोचला आणि कशा प्रकारे येशूने याच्यातली भूतं काढून टाकली आणि मग तो मुक्त झाला, शुद्धीवर आला, भानावर आला. त्याने कपडे घातले आणि त्याला येशूच्या जवळ राहायची इच्छा होती. गावकऱ्यांनी येशूला जायला सांगितलं तेव्हा येशू जायला निघाला. हे पण एक विशेष आहे, कारण देव कुणावर जबरदस्ती करत नाही. लोकांनी येशूला सांगितलं जा आमच्यामधून, तर येशू जायला निघाला. आणि जात असताना हा म्हणतोय जो पूर्वी भूतग्रस्त होता की मला मात्र तुझ्याजवळ राहायचं आहे. पण प्रभूने त्याला अशी आज्ञा केली की तुझ्या घरी परत जा आणि देवाने तुझ्यासाठी केवढी मोठी कामं केली हे लोकांना सांग. आणि तो गेला आणि लोकांना सांगत फिरला, गावभर या गोष्टीची घोषणा करत फिरला. हा जो संपूर्ण प्रसंग आहे, या प्रसंगावरून आपल्याला समजतं की देव प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये कशा रीतीने मोठी कामं करतो, अद्भुत कामं करतो. कारण या जगातलं मोठं काम हे आहे की माणसाला सैतानाच्या हातातून बाहेर काढणं. अशुद्ध आत्म्यांनी, भूतांनी या माणसाला पछाडलं होतं आणि भूतांनी याचं जीवन नरकासारखं केलं होतं. येशूने याच्यातली भूतं काढून टाकली, तो भानावर आला. आत्ता तो एक माणूस म्हणून जीवन जगायला लागला. नेमकं हेच येशू ख्रिस्त प्रत्येक माणसाच्या बाबतीत करतो. प्रत्येकाच्या जीवनात कमी अधिक प्रमाणामध्ये भूतांचा वावर असतो. अशुद्धात्म्यांचं काम सुरू असतं, सैतानाचं काम सुरू असतं. आणि जेव्हा आपण देवाकडे येतो, आपण येशूला शरण येतो, प्रभूच्या क्रुसासमोर गुडघे टेकतो आणि त्याला आपण विनंती करतो, तेव्हा स्वर्गातून देव आपल्यावर दया करतो. आणि काय करतो सांगा? तो आपल्या जीवनातून सैतानाला हाकलून लावतो. एकदा सैतान आपल्या जीवनातून पळाला की आजार पण जातात, सगळे प्रश्न सुटतात आणि सैतानाने जेवढी भयानक कामं आपल्या जीवनामध्ये केलेली आहेत सगळी कामं नष्ट होतात. हालेलुया, हालेलुया. प्रभूने तुझ्यासाठी केवढी मोठी कृत्ये केली हे लोकांना सांग. जेव्हा हा माणूस येशूला म्हणत होता की मला तुझ्या बरोबर यायचं आहे, मला तुझ्यासोबत राहायचं आहे, तेव्हा येशूने त्याला येऊ दिलं नाही, तर त्याला असं सांगितलं की तुझ्या घरी परत जा आणि तुझ्या लोकांना सांग. का येशूने त्याला येऊ दिलं नाही?
कारण हा माणूस गावाच्या बाहेर बरा झाला होता आणि जेव्हा तो बरा झाला तेव्हा त्याच्या घरच्यांनी बघितलं नव्हतं कसा बरा झाला, काय झालं, येशूने काय केलं. हा माणूस जर येशूच्या बरोबर निघून गेला असता तर गावातल्या लोकांना कधीही कळलं नसतं देव आपल्यासाठी काय करतो आणि देवाने केवढं मोठं काम केलं हे कधीच कळलं नसतं. लोकांनी पुढे पुढे जाऊन अशी चर्चा केली असती, काय माहीत कुठे गेला, कदाचित कुठेतरी मरून गेला असेल, भूतांनी त्याची वाट लावली असेल, मेला असेल, संपला असेल, कुठे पाण्यात बुडून संपला असेल, किंवा कुठे जीव दिला असेल, किंवा कुठे आगीमध्ये पडला असेल, भूतांनी त्याची वाट लावली असं लोक समजले असते. म्हणून येशूने त्याला बरोबर नाही येऊ दिलं. येशू म्हणाला, जा तुझ्या लोकांकडे, जा तुझ्या घरी आणि तुझ्या लोकांना सांग की देवाने तुझ्यासाठी केवढी मोठी कामं केली. एका माणसाला सैतानाच्या हातातून बाहेर काढणं याच्यापेक्षा मोठं काम जगात कोणतं असू शकतं. तुमच्यामध्ये असे काही भाऊ बहिणी आहेत जे दुसऱ्यांना येशूच्या प्रेमाचा संदेश देतात. एक भाऊ दारुडा आहे आणि दारू पिऊन तो त्याच्या बायकोला मारतो, मुलांना मारतो. घरामध्ये दुःख दुःख आणि दुःख आहे. तुम्ही त्या भावाकडे गेलात आणि त्याला सांगितलं, माझ्याबरोबर प्रार्थनेला येशील का? सुरुवातीला तो दुर्लक्ष करतो, पण तुम्ही कशी बशी त्याची समजूत काढता, त्याला इथे प्रार्थनेला आणता. एकदा का तो देवाच्या घरामध्ये पोहोचला की देवाची दया त्याच्यावरती होते, त्याची दारू सुटून जाते, तो भानावर येतो आणि भानावर आल्यानंतर त्याला कळायला लागतं, एवढी वर्षे मी किती वाईट जीवन जगलो, मी बायकोला कसं छळलं, मुलांना कसं छळलं, सगळ्या गोष्टी त्याला आठवायला लागतात. त्या गोष्टीचा त्याला पश्चाताप होतो. तो देवाकडे क्षमा मागतो आणि एक चांगलं जीवन जगण्याची सुरुवात करतो. बायकोवर प्रेम करतो, मुलांवर प्रेम करतो. तुम्ही मला सांगा, ज्या भावाने त्याला येशूकडे आणलं आणि देवाची दया त्याच्यावर झाली आणि त्याची दारू सुटून गेली आणि आज तो एक सभ्य मनुष्य बनला, हे त्याच्या जीवनात देवाने केलेलं किती मोठं काम आहे. त्याला तुम्ही 10,000 रुपये देऊन की 10 लाख रुपये देऊन पण ही गोष्ट त्याच्या जीवनात कधीही करू शकला नसतात. दारुड्या माणसाला तुम्ही 10 लाख रुपये दिले तर काय होतील? दारूमध्ये संपवून टाकेल. तो ना बायकोला काही देणार ना मुलांना काही देणार. असे लोक मी बघितलेले आहेत जे प्रार्थनेला आल्यानंतर ज्यांची दारू सुटली आणि ते नंतर असं म्हणाले की आम्ही दारूमध्ये एवढा पैसा घातला, एवढा की तेवढा पैसा वापरला असता तर आम्ही एक मोठा बंगला बांधला असता. दारूमध्ये एवढा पैसा गेला की त्या पैशाने जर ते पैसे जर आम्ही साठवले असते तर एक बंगला बांधला असता. खरं आहे, सैतान माणसाच्या जीवनामध्ये काम करतो. सैतानाने माणसाला बांधून ठेवलेलं आहे. अलीकडे आपल्या स्टेजवर साक्ष आली, येतात अशा साक्षी. एका बहिणीने साक्ष दिली, तिला भांडण करायची सवय होती, कुणाचं ऐकत नव्हती, कुणाचं सहन करत नव्हती, प्रत्येक वेळेला माझंच खरं. लग्न झालं तरी पण तीच प्रवृत्ती. म्हणजे लग्नाच्या आधी आई वडिलांसोबत होती, भावा बहिणींसोबत होती, तेव्हाही कुणाचं ऐकत नव्हती, सगळ्यांशी भांडण करायची आणि माझंच खरं. लग्न झाल्यानंतर नवऱ्याशी भांडण, सासूशी भांडण. ती स्वतः म्हणते की सासू एक शब्द बोलली तर मी 4 शब्द बोलायचे, कुणाचं ऐकून घेत नव्हते. आणि मग काय झालं, ती प्रार्थनेला आली, देवाची दया झाली, तिला पश्चाताप झाला आणि तिच्या हृदयात बदल घडला आणि आता ती म्हणते, मी कुणावर रागावत नाही, भांडण करत नाही, मी माझ्या नवऱ्याबरोबर मुलांबरोबर सगळ्यांशी प्रेमाने वागत आहे. हालेलुया. इतका राग यायचा, इतका राग की मुलांना हाताने मारून समाधान झालं नाही की लाथेने मारायची ती. तुम्ही मला सांगा, हा राग आहे का? हा राग नाही आहे, हा शुद्ध आत्मा आहे. किती पुरुष असं ठरवतात, दारूने माझी वाट लावली, उद्यापासून दारू पिणार नाही, परत पाय तिकडे जातात. हा दारू प्यायला लावणारा अशुद्धात्मा असतो.
भूत, अशुद्धात्मे आमच्या जीवनात वेगवेगळ्या प्रकारे काम करत असतात. किती गोष्टी आम्हाला करायच्या नसतात आणि तरी पण आम्ही करतो. किती गोष्टी कराव्या अशी आमची इच्छाच नसते आणि तरीही आम्ही त्या करतो. सैतान आमच्या जीवनात वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतो. पण आमच्यासाठी आनंदाची बातमी आहे, सुवार्ता आहे की देवाचा पुत्र या जगात आला आहे आणि योहानाने म्हटलं आहे की सैतानाची कामं नष्ट करण्यासाठी देवाचा पुत्र प्रकट झाला. येशू या जगात आला सैतानाची कामं नष्ट करायला. आमच्या जीवनातली सैतानाची कामं तो नष्ट करतो. जी बाई म्हणते की मी सगळ्यांशी भांडण करायचे, तिच्या नवऱ्याने पण सांगितलं की तिला इतका राग यायचा की 2-2 महिने, 1-1 महिना बोलायची नाही, 15-15 दिवस बोलायची नाही. तिच्या जीवनातलं हे सैतानाचं काम देवाने नष्ट करून टाकलं, येशूने काढून टाकलं. आणि म्हणून येशूने शब्द वापरला आहे, प्रभूने तुझ्यासाठी केवढी मोठी कृत्ये केली. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माणसाच्या जीवनातलं सैतानाचं काम नष्ट करणं आणि माणसाच्या जीवनातून सैतानाला हाकलून लावणं हे मोठं काम आहे, जे बाकी कुणालाही जमत नाही, जमणार नाही. आम्ही पण लोकांना सांगतो की आम्ही कुणाला बरं करत नाही, मी कुणाला बरं करत नाही, मी कुणाचे प्रश्न सोडवू शकत नाही. आम्ही तुम्हाला मुक्तीचा मार्ग दाखवतो, तारणाचा मार्ग दाखवतो, परंतु प्रत्यक्षात मुक्ती देणारा, तारण करणारा, दुःख हरण करणारा, पाप हरण करणारा आणि सैतानाची कामं आमच्या जीवनातून नष्ट करणारा देवाचा पुत्र येशू ख्रिस्त आहे. माणूस नाही आहे. आम्ही तुमच्यासाठी कामं करू शकतो, तुमची सेवा आम्ही करू शकतो. म्हणजे काय करणार? आम्ही तुम्हाला पाणी देऊ शकतो, चहा देऊ शकतो, जेवण देऊ शकतो, तुमची बसण्याची व्यवस्था करू शकतो. या गोष्टी आम्ही करू शकतो. पण या फारच छोट्या गोष्टी आहेत, फारच छोट्या गोष्टी. मोठ्या गोष्टी देव करतो. म्हणजे काय करतो? तो आमच्या जीवनातून सैतानाची कामं नष्ट करतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. सैतानाची कामं नष्ट करण्यासाठी देवाचा पुत्र जगात प्रकट झालेला आहे आणि माणसाच्या जीवनातून सैतानाला हाकलून लावलं आणि त्याच्या जीवनातील सैतानाची कामं नष्ट करणं यापेक्षा मोठं काम जगात कोणतंच नाही आहे. खूप मोठी कामं माणसाच्या दृष्टीने आहेत. बंगला बनवला, मोठं काम केलं. आपण बंगलाच काय, 100 माळ्याची बिल्डिंग पण उभी करू शकतो, पण एका माणसाची दारू सोडू शकत नाही. 100 माळ्याची बिल्डिंग उभी करणं सोपी गोष्ट आहे, पण एका माणसाचं हृदय बदलणं कठीण गोष्ट आहे. हालेलुया. एका माणसाच्या जीवनातील सैतानाचं काम नष्ट करणं कठीण गोष्ट आहे. इथे जेव्हा साक्षी येतात, कधी कधी नवरा बायको दोघंही सांगतात आम्ही दोघं पण दारू पित होतो, दोघं पण. आणि प्रार्थनेला आल्यानंतर देवाची दया झाली आणि आम्ही दोघं पण मुक्त झालो. आपण सहजपणे ऐकतो, पण ही सहज गोष्ट नाही आहे, हे फार मोठं काम आहे. या मंचावर येणाऱ्या किंवा जिकडे जिकडे येशूच्या नावाने प्रार्थना होते तिकडे तिकडे येणारी प्रत्येक साक्ष हे फार मोठं काम आहे. याला मोठं काम यासाठी म्हणावं की ते मानवी ताकदीने होत नाही, फक्त आणि फक्त देवाच्या ताकदीने होतं. हालेलुया. मानवी ताकद काय? मी तुम्हाला सांगितलं, तुम्हाला आम्ही पाणी देऊ शकतो, ही आमची मानवी ताकद आहे. तुम्हाला चहा देऊ शकतो, तुम्हाला जेवण देऊ शकतो, तुमची बसायची व्यवस्था करू शकतो, तुम्हाला येण्या जाण्यासाठी प्रवासाची थोडीफार आम्ही व्यवस्था करू शकतो, ही मानवी ताकद आहे. पण तुमचं हृदय बदलणं हे आमच्या हातात नाही. एका माणसाला दारूतून सोडवणं हे आमच्या हातात नाही आहे. एका व्यक्तीचा भयानक रागीट आणि भांडखोर स्वभाव काढून टाकणं हे आमच्या हातात नाही आहे. एका ताईंनी साक्ष दिली होती, त्यांचा तरुण मुलगा मोबाईलच्या व्यसनामध्ये अडकला होता
इतका की रात्रभर डोंगरावर जाऊन मोबाईल घेऊन बसायचा. रात्रभर डोंगरावर जाऊन मोबाईल घेऊन बसायचा. त्या ताई म्हणाल्या, मी देवाला म्हटलं, प्रभो माझा एवढा चांगला मुलगा फुकट नाही गेला पाहिजे. एवढा चांगला मुलगा माझा फुकट नाही गेला पाहिजे. म्हणजे तिलाही कळतं की मुलगा माझा चांगला आहे, पण त्याला सैतानाने फुकट घालवलं. अशुद्ध आत्म्याने त्याला फुकट घालवायला लावलेलं आहे. आणि ती प्रार्थना करत होती. मुलाने मोबाईल चार्जिंगला लावला की ती गपचूप येऊन त्याच्यावर तेलाने मातीने क्रूस काढत राहिली. प्रार्थना विनंती टाकत राहिली. सतत देवाकडे रडून प्रार्थना करत राहिली. आणि शेवटी देवाने तिच्या प्रार्थनेला उत्तर दिलं. तो अशुद्ध आत्मा त्या मुलाला सोडून गेला आणि आता ते मोबाईलचं व्यसन पूर्णपणे निघून गेलं. हालेलुया, 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 हालेलुया. तुम्ही मला सांगा, हे कोणाच्याने करवेल? कोणाच्याने करवेल? कधी कधी इथे शिबिरामध्ये लोक येतात आणि एखाद्या कुटुंबातला मुलगा किंवा तरुण मुलगी असते, मोबाईलमध्ये भयंकर मोबाईलच्या अधीन झालेली असते आणि शिबिरामध्ये लक्ष देत नाहीत. त्यांचं काय, मोबाईलवर चालू असते. आई येऊन सांगते आमच्या सिस्टरला, जरा माझ्या मुलीला समजवा ना. वडील येऊन सांगतात, जरा माझ्या मुलाला समजवा ना. शिबिरात त्यांचं लक्षच नाही आहे, मोबाईलमध्ये असतात. आमचे भाऊ बहिणी येतात, त्यांना समजावतात, प्रेमाने सांगतात, कधी कधी कडक पण सांगतात, पण ते मात्र ऐकत नाहीत. ते मात्र ऐकत नाहीत. आणि जास्त कडक बोललो की ते म्हणतात, त्यापेक्षा मी घरी जातो. बघा, आमचे भाऊ बहिणी त्यांना प्रेमाने सांगतात की शिबिर चालू आहे, तेवढा वेळ मोबाईल बॅगमध्ये ठेवा आणि शिबिराकडे मन लावा. नाही ऐकत. मानवी शब्द, मानवी ताकद काही कामाची नाही, काही घडत नाही. आम्ही कितीही समजावलं तरी कोणी बदलणार नाही. तुम्ही एखाद्या माणसाला समजावून बदलायचा प्रयत्न करा, नाही होत. पण जेव्हा देवाचं सामर्थ्य त्याच्या जीवनात प्रकट होईल तेव्हा तुम्हाला काही सांगावं लागणार नाही. तो तुमच्या आधीकडे प्रार्थनेला येऊन बसेल आणि तुमच्यापेक्षा जास्त देवामध्ये वाढत जाईल. जेव्हा देवाचं सामर्थ्य त्याच्या जीवनामध्ये प्रकट होईल, सैतानाचं काम नष्ट होईल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माणसाची ताकद मर्यादित आहे. येशूने जेव्हा लाजराला उठवलं तेव्हा त्या कबरेवरती मोठा दगड होता, धोंड होती. ही धोंड काढायचं काम माणसांना दिलं. लाजराला जिवंत करायचं काम येशूने केलं. कारण दगड काढणं ही सोपी गोष्ट आहे. भले तो खूप मोठा दगड असेल, पण त्याला असं 7-8 जणांनी ढकलून बाजूला करणं ही सोपी गोष्ट आहे. ते माणसाला करता येतं. आणि जे माणसाला करता येतं ते देव करत नाही. देव थांबून राहतो. ते आपण करायला पाहिजे. जे माणसाला करता येतं ते माणसाने करायला पाहिजे. देव थांबून राहतो. आणि जेव्हा आपण आपल्याला जेवढं जमते तेवढं करतो तेव्हा पुढचं देव स्वतः करतो. लाजराला जिवंत करणं हे माणसाच्या हातात नव्हतं. तो मेला होता. इतकंच नाही, त्याला मरून 4 दिवस झाले होते. जेव्हा त्याच्या कबरेवरचा दगड बाजूला करायला येशूने सांगितला तेव्हा त्याचीच बहीण म्हणते की आता दुर्गंधी येईल, त्याला मरून 4 दिवस झाले आहेत, घाणेरडा वास येईल, दगड बाजूला करू नये असं तिला म्हणायचं होतं. पण येशू तिला म्हणाला, मी तुला सांगितलं नव्हतं का की तू विश्वास ठेवशील तर देवाचे गौरव पाहशील. आणि येशूच्या या शब्दाखातर लोकांनी दगड बाजूला केला जे त्यांच्या ताकदीत होतं. आणि मग येशूने त्याची ताकद दाखवली. लाजरा बाहेर ये. आणि मेलेला लाजर जिवंत होऊन बाहेर आला. हालेलुया. एका माणसाला येशूची सुवार्ता सांगणं, देवाच्या प्रेमाचा संदेश सांगणं ही आपली ताकद आहे. आपल्याला जेवढं करता येतं तेवढं आपण करायचं. पुढचं काम देव करतो. आम्ही तुम्हाला जेवण देतो, चहा देतो, पाणी देतो, तुमच्यासाठी आम्ही गाणी गातो, तुमच्यासाठी प्रवचन देतो, तुमच्यासाठी प्रार्थना करतो. आम्हाला जे करता येतं
ते आम्ही करतो आणि बाकी सगळं मोठं काम आम्ही नाही करत, देव स्वतः करतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तुम्हाला सांगू, मला हृदय परिवर्तनाच्या साक्षी ऐकून खूप 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 आनंद होतो, खूप आनंद. कोणाची दारू सुटली, कोणाची शिव्या द्यायची सवय सुटली, कोणाचं मोबाईलचं व्यसन सुटलं, कोणी वाईट मार्ग सोडून दिला. जेव्हा अशा साक्षी ऐकते ना, तेव्हा मला फार आनंद होतो. आजारमुक्ती महत्त्वाची आहेच, कारण आजार हे सैतानाने माणसाच्या जीवनात आणलेलं भयानक दुःख आहे, म्हणून आजारमुक्ती महत्त्वाची आहेच. पण आजारमुक्तीला जगाकडे खूप कारणं आहेत. जग म्हणतं हे औषधं घेऊन पण होतं, उपचार करून पण होतं, याने पण झालं असतं, त्याने पण झालं असतं. पण हृदय परिवर्तन ही अशी गोष्ट आहे जी कोणत्या इंजेक्शनने होत नाही, कोणत्या ऑपरेशनने होत नाही. तुम्ही इंजेक्शन देऊन कोणाचं हृदय बदलू शकता का सांगा? तुमच्या घरात कोण भांडण करणारा असेल, त्याला एखादं इंजेक्शन देऊ शकता की तेव्हापासून त्याची भांडण करायची सवय जाईल? हे काम कोण करू शकतं? फक्त आणि फक्त देवच करू शकतो. आणि माणसाच्या जीवनातून सैतानाची कामं नष्ट करणं याच्यापेक्षा मोठं काम जगात कोणतंच नाही. हालेलुया, 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 हालेलुया. पैसा काय, गाडी काय, घर काय, जमीन काय, या गोष्टी आपल्याकडे विपुल जरी असल्या, पण जर आपल्या जीवनामध्ये सैतानाचं काम सुरू असेल तर ह्या गोष्टींचा आपल्याला काही उपयोग होत नाही. ब्रदर नेहमी म्हणायचे, एक पती पत्नी सायकलवरून प्रवास करतात. नवरा बायको दोघं सायकलवर बसलेले आहेत, 2 लहान मुलं पण बसलेली आहेत. खूप कठीण प्रवास असतो. नवरा बायको आणि 2 लहान मुलं जेव्हा सायकलवर बसतात आणि सायकलवरून उन्हात प्रवास करतात, तेव्हा त्यांच्यासाठी खूप त्रासदायक असतो. पण दोघं सायकलवरून चालले, गोष्टी करतायत आणि हसत हसत चालले. बाजूने कारमधून एक कुटुंब जातं. नवरा गाडी चालवतोय, बायको बाजूला बसलेली आहे, मुलं मागे सीटवर आहेत. प्रत्येकजण आपापल्या गादीवर आरामात बसलेला आहे. नवरा बायको एकमेकांशी बोलत नाही आहेत. दोघांचं भांडण होते. सांगा, खरा आनंद कुठे आहे? सायकलमध्ये आनंद आहे की त्या कारमध्ये आनंद आहे? ते बसले आहेत एअर कंडिशन कारमध्ये, म्हणजे बाहेरच्या उन्हाची झळ पण त्यांना लागत नाही. AC लावलेली आहे, थंडगार हवा आतमध्ये आहे. नवरा IT गाडी चालवतोय, बायको बाजूला बसली आहे, पण बायको बोलत नाही आहे. आणि बोलली तर वाकडं बोलते, सरळ बोलत नाही. तिला सरळ बोलता येत नाही. नवऱ्याने काही विचारलं की ती वाकडंच उत्तर देते. मुलं पण मागे बसले आहेत आणि ते पण बघतायत, आमच्या आईवडिलांचं कधी पटेल, यांचं भांडण कधी बंद होईल. आणि दुसरं कुटुंब सायकलवरून चाललेलं आहे, उन्हामध्ये बसायला धड जमत पण नाही आहे, पण एकमेकांशी गोष्टी करतायत, हसतायत आणि रमतगमत चाललेले आहेत. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आनंद गाडीमध्ये नाही आहे, आनंद पैशामध्ये नाही आहे, आनंद घरामध्ये आणि जमिनीमध्ये नाही आहे, आनंद मखमली गादीमध्ये नाही आहे, आनंद सोन्याच्या दागिन्यामध्ये नाही आहे. तुम्ही सोन्याचे दागिने घातलेली एखादी बाई बघितली आहे जिच्या तोंडावर आनंदच नाही आहे? सोन्याचे दागिने घातलेले आहेत, गळा अख्खा भरला आहे, हात भरला आहे, पण तोंडावर हसू नाही आहे. आणि हसली तर तोंड वाकडं करून हसते, म्हणजे तिला हसता पण धड येत नाही आहे, कारण हृदयामध्ये कटुता आहे, 10 जणांबद्दल राग भरलेला आहे, नीट हसता पण येत नाही. आणि त्यापेक्षा अशी बाई जिच्याकडे घालायला एक दागिना पण नाही आहे, पण चेहरा आनंदी आहे, प्रफुल्लित आहे. तिच्या गळ्यात घालायला सोन्याचे दागिने नाही आहेत, हातामध्ये सोन्याच्या बांगड्या नाही आहेत, ती साधे कपडे करून साध्या वेशामध्ये आहे, पण चेहरा प्रफुल्लित आहे, आनंदी आहे, सगळ्यांशी आनंदाने बोलते, मन मिळाऊपणे वागते. सांगा, आनंद कुठे आहे? सोन्यामध्ये आहे की कशात आहे?
आनंद सोन्यात नाही आहे, चांदीत नाही आहे, घरात नाही आहे, गाडीत नाही आहे, बंगल्यात नाही आहे, जमिनीत नाही आहे, प्रॉपर्टीमध्ये नाही आहे. खरा आनंद देवापासून येतो, देवापासून. आणि म्हणून पैसा आणि संपत्ती ही या गोष्टी आपलं जीवन नाही आहेत. किती लोकांकडे या गोष्टी भरपूर असतात, पण त्यांच्या जीवनामध्ये सैतानाची कामं सुरू असतात. भांडणं आहेत, कुणाचं कुणाशी पटत नाही, वाईट सवयी आहेत, अनेक वाईट गोष्टी आहेत. म्हणजेच काय, जीवनामध्ये सैतानाची कामं सुरू आहेत. आजार, किती लोक आजारी आहेत. पैसा आहे, श्रीमंती आहे, पण आजार संपत नाही आहेत, आजार पाठ सोडत नाही आहेत. म्हणजे सगळं भरपूर आहे, पण जीवनामध्ये सैतानाची कामं सुरू आहेत. जीवन व्यर्थ आहे. असं जीवन, ज्या जीवनात येशूचा प्रवेश झालेला आहे आणि सैतानाची कामं नष्ट होत आहेत, ते जीवन आशीर्वादित जीवन आहे, खरं जीवन आहे. आणि म्हणून येशू म्हणाला, मी तर त्यांना जीवन प्राप्ती व्हावी व ती विपुलपणे व्हावी म्हणून आलो आहे. आणि या वचनाच्या सुरुवातीला येशू म्हणाला, चोर येतो तो केवळ चोरी, घात आणि नाश करावयास येतो. चोर येशूने सैतानाला म्हटलेला आहे. तो चोरी करतो, घात करतो आणि शेवटी आमचा नाश करतो. येशू स्वतःची ओळख करून देतोय, मी तर त्यांना जीवनप्राप्ती व्हावी आणि ती विपुलपणे व्हावी म्हणून आलो आहे. या चोराला आमच्या जीवनातून हाकलून लावणं आणि आम्हाला विपुल जीवन मिळवणं येशूकडून, यातच खरा आनंद आहे. ते जर आम्हाला मिळू शकलं तर आमच्या जीवनामध्ये देवाचं फार मोठं कार्य घडलेलं आहे. हालेलुया, 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 हालेलुया. किती माणसं आपल्या हातच्या कामाकडे बघून खुश होतात. मी हे केलं, मी ते केलं, मला हे करता येतं, मला ते करता येतं. आणि जगातल्या हुशार लोकांना याचाच गर्व झालेला आहे. नवनवीन शोध लागले, किती भारी गोष्टी जगामध्ये तयार झाल्या. सगळं करता येतं, पण माणसाच्या जीवनातली सैतानाची कामं नष्ट करता येत नाहीत. ते फक्त देवच करतो आणि ते आमच्या जीवनात घडायला पाहिजे. हालेलुया, हालेलुया. येशूवर विश्वास ठेवा, त्याला चिकटून राहा, कारण तो सैतानाची कामं नष्ट करायला आलेला आहे. तो आमच्या जीवनातून एक एक अशुद्ध आत्मा हाकलून लावेल. आमच्या जीवनातल्या ज्या ज्या क्षेत्रामध्ये सैतान काम करत आहे, अशुद्ध आत्मे काम करत आहेत, भूतं काम करत आहेत आणि आम्हाला सतावून आम्हाला निराश करत आहेत, देवाचं सामर्थ्य तिकडे कार्य करेल. अशुद्ध आत्मे पळून जातील, भूतं पळून जातील, सैतानाची कामं नष्ट होतील आणि आम्हाला येशूकडून खरं जीवन आणि तेही विपुल प्रमाणामध्ये प्राप्त होईल. हालेलुया, 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 हालेलुया. आणि आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे. पूर्ण विश्वास ठेवा की प्रभू येशू एका क्षणात तुम्हाला स्पर्श करून बरं करेल. एका क्षणात तो तुमच्या जीवनातलं दुःख काढून टाकेल, कारण प्रभू आजही जिवंत आहे. 2000 वर्षांपूर्वी तो देहरूपात या जगात होता. आज देहरूपात नाही आहे, पण आत्म्याच्या रूपाने आहे. आणि जिथे जिथे लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात आणि विश्वासाने त्याला हाक मारतात, तिकडे तिकडे तो त्यांच्या अगदी जवळ असतो, त्यांना बरं करायला, त्यांना आनंदित करायला आणि त्यांना सैतानाच्या हातातून सोडवायला तो नेहमीच तयार असतो. म्हणून विश्वास ठेवा, प्रभू इथे आहे. तो तुम्हाला स्पर्श करेल आणि तुमचं जीवन बदलून टाकेल. जिथे तुम्हाला आजार आहे तिथे विश्वासाने हात ठेवा आणि तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर छातीवर हात ठेवा. प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला तुमच्या शरीरातले सगळे आजार नष्ट होत, प्रभू येशूच्या नावाने तुमच्या जीवनातील सगळी दुःख निखून जावोत. सैतानाची सर्व कामं तुमच्या घरातून आणि तुमच्या कुटुंबातून प्रभू येशूच्या नावाने पूर्णपणे नष्ट होत. सर्व शुद्धात्म्यांनो, प्रभू येशूच्या नावाने मी तुम्हाला आज्ञा देत आहे, या क्षणाला यांना सोडून निघून जा आणि पुन्हा त्यांच्यात शिरू नका. प्रभूचं महान सामर्थ्य तुमच्यावर येऊ, पवित्र आत्मा तुमच्यावर येऊ, पवित्र आत्म्याचा आनंद तुमच्या जीवनात येऊ, पवित्र आत्म्याची शांती तुमच्या हृदयात येऊ आणि तुमचं जीवन स्वर्गीय प्रकाशाने भरून जावो.
आमेन.